जय गजानन जय तो संस्कृतम. भगवान श्री दत्तात्रेयांच्या अवताराचा कथाभाग आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती असतो. देवर्षी नारद स्वर्गामध्ये गेले. त्रिदेवता अर्थात माँ सरस्वती, माँ लक्ष्मी आणि माँ पार्वती यांच्या समोर त्यांनी देवी अनसूयेच्या अलौकिक पातिव्रत्याचं वर्णन केलं. त्या वर्णनाने स्वाभाविक प्रभावित झालेल्या त्या तीनही देवींनी आपापल्या पतींना म्हणजे भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांना तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याची विनंती केली. स्वाभाविकच सुरुवातीला तीनही देवांनी नकार दिला. कुठल्याही स्त्रीच्या पातिव्रत्याचा अशा प्रकारे परिचय करून घ्यावा किंवा ओळख त्याचा परीक्षा करावी हे त्यांनाही मान्य असणारी गोष्ट नव्हती. पण तुम्ही म्हणाल मग अशा कथा काय येतात? लक्षात घ्या, या कथांमध्ये त्या तीन देवींच्या मनामध्ये काही असूया निर्माण झाली हे नाही सांगायचंय, किंवा तीन देव अशा प्रकारे पातिव्रत्याची परीक्षा कशी घेतात हे नाही सांगायचंय. तिच्या पातिव्रत्यामुळे तिने या तीनही देवांना बालक रूप धारण करायला लावलं हे सांगायचंय. पातिव्रत्याची क्षमता किती अलौकिक आहे ते सांगायचंय. तीन देव सुद्धा शरण येतात हे सांगायचंय. त्या पातिव्रत्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी बाकीच्या गोष्टी असतात. त्यांच्यावर असूया निर्माण होते वगैरे या गोष्टी देवतांच्या बाबतीत घडत नाही. त्या सहज प्रसंगाच्या माध्यमातून त्यांना जे पुढचं सांगायचंय ते समजून घेतलं की मग आपल्याला कथेचा नेमका भाग लक्षात येतो. तीनही देव माँ अनसूयेच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचलेत आणि आता सांगितलं तसं तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव इतका मोठा आहे की या तीनही देवांना बालक रूप धारण करावं लागलं. कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. मी फक्त ओघात एका वेगळ्या कारणाकरता घेतोय, त्याच्यावर आपण येऊ. तीन देव प्रगट झाले. त्या तिघांचं एकत्रित रूप म्हणून आपण सध्या दत्तप्रभूंच्या अवताराकडे पाहतो, विग्रहाकडे पाहतो. आता आपल्याला दत्तप्रभू म्हटलं की तीन मुख, षडभुज असं स्वरूप पाहायला मिळतं. असे नव्हते प्रगट झाले. तीनही देवांचे वेगवेगळे तीन बालक प्रगट झाले. त्यानंतर जेव्हा परीक्षेचा विषय संपला, अत्यंत प्रसन्न झालेल्या त्या तीनही देवांनी अंश रूपात तिथे बालक म्हणून राहायचं कबूल केलं आणि मूळ स्वरूपात ते आपापल्या लोकाला परत गेले. त्या तीन बालकांचे पुढे मोठे झाल्यानंतर हे तीन अवतार तयार झालेले आहेत. भगवान शंकरांच्या अवतारापासून, अंशापासून जो अवतार झालेला आहे ते अवतार पुढे भगवान दुर्वास म्हणून ओळखले गेले. महर्षी दुर्वास तपश्चर्येला चालले गेले. भगवान विष्णूंच्या अंशापासून निर्माण झालेला अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय आणि भगवान ब्रह्मदेवांच्या अंशापासून निर्माण झालेला अवतार पुढे चंद्र रूपात प्रसिद्ध झाले आणि चंद्र आकाशात चालले गेले. महत्वाची गोष्ट ही आहे की दुर्वास तपश्चर्येला गेले, चंद्र आकाशात गेले. अनसूयेला दोन्ही मुलांची आठवण येतीये. स्वाभाविक तिने भगवान दत्तात्रेयांच्या समोर विषय काढला आणि दत्तप्रभू म्हणतात काळजी करू नको, माझ्यातच तुला उरलेले दोघं दिसतील. आणि म्हणून तिच्या आनंदाकरता प्रभूंनी हे रूप धारण केलेलं आहे. त्यात ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही एकत्र दिसतात. ही सगळी कथा आपल्याला ऐकून ऐकून माहिती असते. मला सांगायची वेगळीच गोष्ट आहे. कोणती? जर तीन देवांचा विचार केला, जसे जसे प्रगट झाले त्याच्यानुसार लहान मोठे म्हणायचं तर महादेव म्हणून स्वाभाविक भगवान शंकरांचा अधिकार मोठा. पहिल्यांदा प्रगट कोण झाले तर महर्षी दुर्वास प्रगट झालेत, म्हणजे बालक रूपात आले. नंतर मोठे झाल्यावर ते दुर्वास झाले. दुसरा अवतार दत्तात्रेयांचा आणि तिसरा चंद्राचा. म्हणजे लहान मोठेपणाचा विषय जर करायचा असेल तर दुर्वास मोठे आहेत, भगवान दत्तप्रभू मध्यम पुत्र आहेत आणि चंद्र लहान आहेत. पण या चंद्राला भगवान दत्तप्रभूंनी आपला गुरु केलेलं आहे. मला ते सगळं सांगायचंय म्हणून हा कथाभाग मुद्दाम आपल्या समोर सांगितला की चंद्राला गुरु केलाय. वास्तविक चंद्र अवतार दृष्ट्या वर्णन करायचं असेल तर दत्तप्रभूंपेक्षा लहान आहेत, पण तरीही चंद्राला गुरु का केलं तर भारतीय संस्कृतीचं हे वैभव या निमित्ताने भगवान दत्तप्रभू आपल्याला सांगू पाहतात की लक्षात घ्या, बालादपि सुभाषितम ग्राह्यम. भारतीय संस्कृतीचा, भारतीय शिक्षणाचा हा नियम आहे. लक्षात घ्या की लहान असला म्हणून हरकत नाही, त्याच्याकडूनही जर चांगलं काही शिकायला मिळत असेल तर ते घेता आलं पाहिजे. लहान आहे म्हणून त्याचा अवहेर करण्याची गरज नाही, त्याचा अवमान करण्याची गरज नाही. त्याच्याकडून मिळणारी गोष्ट जर आपल्या उपयोगाची असेल तर बालादपि म्हणजे लहान लेकराकडून सुद्धा सुभाषितम याचा अर्थ चांगलं सांगितलेलं ग्राह्यम ते मान्य असतं. आणि लक्षात घ्या भारतीय संस्कृतीचं हे वैभव आहे की इथे गुरु परंपरेमध्ये लहान मोठा हा भाव वयाने पाहिल्याच जात नाही.
म्हणजे किती मजेदार उदाहरण आहेत आपल्याकडे. दोन सहज आठवणारे उदाहरणं आपल्या सगळ्यांना म्हणून मुद्दाम सांगतो. भगवान जगद्गुरु आदिशंकराचार्य स्वामी महाराज 18च वर्षाचे होते. 16 वर्षापर्यंत सगळ्या भाष्यग्रंथांची निर्मिती केली. त्यानंतर दिग्विजय यात्रा आरंभ केली आणि दिग्विजय यात्रेमध्ये आपल्याला माहिती असलेला प्रसंग मंडन मिश्रांच्या समोर येऊन पोहोचले. आचार्य 18च वर्षाचे आहेत. मंडन मिश्र तब्बल 90 पार केलेले आहेत. पण 90 पार असलेला शिष्य 18 वर्षाच्या आचार्यांच्या चरणाशी बसतो आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतो. त्या मानाने हे लहान आहे. याच्यापेक्षा मोठं उदाहरण आपल्याला माहिती असलेलं चांगदेवांचं आणि माऊली आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची भगिनी असलेल्या मुक्ताबाईचं. किती मजेदार रचना आहे. चांगदेव 1400 वर्ष जगलेले दिव्य योगीराज होते. मुक्ताबाई 12 वर्षाची चिमुरडी होती. पण 12 वर्षाच्या चिमुरडीच्या पायाशी चांगदेव बसतायत, तिला आपला गुरु करतायत. कारण प्रश्न ज्ञानाचा जेव्हा येतो, गुणग्रहणाचा जेव्हा येतो, तेव्हा वय महत्वाचं नसतं, गुण महत्वाचा असतो. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष वेधायचं या कथांना. म्हणून या कथा अशा पद्धतीने सांगितलेल्या असतात. तो भाव आपण एकदा समजून घेतला ना की दत्त महाराज चंद्राला गुरु कसं करतात ते आपल्या लक्षात येतं. किती मजेदार रचना आहे. काय शिकले त्या चंद्रापासून? दत्त महाराज म्हणतात त्या चंद्राकडून मी त्याच्या सगळ्या कलांच्या मध्ये स्थिर असणे ही गोष्ट शिकलो. किती मजेदार रचना आहे. चंद्र एकमेव आपल्याला दिसणारा अशा प्रकारचा तारा ग्रह आहे की ज्याच्यात वेगवेगळ्या कला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्रतिपदेला शुद्ध प्रतिपदेपासून तो वृद्धिंगत होत जातो. वाढत 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 पौर्णिमेपर्यंत पूर्णत्वाला प्राप्त करतो. पुन्हा वद्य पक्षामध्ये एक एक कला लहान होत जाते आणि अमावास्येला तो दिसेनासा होतो. अर्थात या कला होतात म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा जो वेगवेगळ्या प्रकारचा आकार निर्माण होतो, त्यांचं जे वेगवेगळं स्थान असतं, त्या स्थानाचा परिणाम म्हणून आपल्याला त्या कला दिसतात. तुम्हाला आम्हाला जरी दिसत असल्या, कारण तेवढ्याच भागावर सूर्यप्रकाश पडतो आणि तेवढ्याच भागाहून परावर्तित होऊन आपल्याला दिसतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की आज चंद्राची कोर आहे, आज चंद्र वाढलेला आहे, आज चंद्र अर्धा आहे, आज चंद्र पूर्ण झालेला आहे. वास्तविक चंद्र ना लहान होत असतो ना मोठा होत असतो. तो जेवढ्याला तेवढाच आहे. तुमचा आणि माझा एकमेकाचा म्हणजे चंद्राकडे पाहण्याचा जो कोण आहे, त्या कोणामुळे हे सगळ्या गोष्टी बदलत असतात. एवढं भूगोलाचं ज्ञान आपल्या सगळ्यांना आहे. पण महत्वाची गोष्ट ती आहे, दत्त महाराज ते सांगतात की या बाहेरचे जे बदल आहेत ना, म्हणजे कमी होणे किंवा वाढणे, या गोष्टी बाहेरच्या आहेत. आतला चंद्र जशाला तसा आहे. कुठं लावायचंय? हे आपल्या स्वतःच्या शरीराला लावून घ्यायचंय. आपलं शरीर सतत बदलत आहे. जन्माला आलो तेव्हा एवढूशे होतो, आता एवढे मोठे झालोय, लक्षात घ्या. वृद्धी होत गेली. पण आता एक परिस्थिती येणार आहे ज्याच्यानंतर वृद्धी नाही होणार आहे, आता क्षय होणार आहे. कमी कमी होत जाणार आहे. शेवटी दिसेनासा होणार आहे. सूर्याच्या जवळ जाऊन पोहोचणार आहे. ही अवस्था येणार आहे. आणि मग तसा एकदा चंद्र सूर्याच्या दिशेला गेला की तो दिसेनासा होतो. हे स्वरूप सुद्धा मोठं मजेदार आहे, समजून घ्या. जेव्हा तो सूर्याच्या जवळ जातो तेव्हा तो दिसेनासा होतो. आणि सूर्याच्या जवळ जाणे या वाक्याचाच अर्थ पूर्ण तेजाच्या बाजूनी जाणे, तेजोन्मुख होणे. मग नंतर व्यक्तिगत आयुष्य नावाची गोष्ट उरत नाही, व्यक्तिगत अस्तित्व नावाची गोष्ट उरत नाही. त्याच्यामुळे चंद्र दिसेनासा होणे हे वाईट नाहीये, ते पूर्ण तेजोमुख होणे हा त्यातला भाव आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून वरचे जे बदल आहेत, कला ज्याला आपण म्हणतो, तशा या देहाच्या कला लहानपणी होतो. शैशव अवस्थेत बाल्यावस्था प्राप्त झाली, कुमारावस्था आली, तारुण्य आलं, प्रौढत्व आलं, यौवनत्व आलं, प्रौढत्व आलं. एक 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 टप्पा करत आपण बदलत बदलत चाललोय. पण हे बदल देहाचे आहेत, त्या आतमध्ये असणाऱ्या आत्मतत्वाचे नाहीत. आध्यात्मिक अर्थ त्याच्यातून आपल्याला सांगायचंय त्यांना, आत्मतत्व स्थिर आहे. जेव्हा बालक होतो तेव्हाही मीच होतो, जेव्हा तरुण झालो तेव्हा मीच आहे, आणि जेव्हा प्रौढत्वाला प्राप्त झालो तेव्हाही मीच आहे. तो आतला जो मी आहे ना, तो स्थिर आहे. कशा करता हे सगळं सांगायचं? कारण आपण एक स्वरूप पाहतोय, आनंद प्राप्ती. सगळ्याचं उद्दिष्ट काय आहे? आनंद प्राप्ती. मग तो आनंद कायमचा मिळवायचा असेल, शाश्वत स्वरूपातला, चिरंतन स्वरूपातला आनंद मिळवायचा असेल, तर जे शाश्वत आहे, जे चिरंतन आहे, ते पकडावं लागेल ना.
देहाच्या माध्यमातून आनंद मिळतात, शब्दस्पर्श रूप रसगंधाचे आनंद देहाला प्राप्त होतात, पण देह सतत बदलत आहे. आपल्याला सहज लक्षात येतं, मग जर परिवर्तित होणाऱ्या देहानी मिळणारे आनंद असतील तर याचा अर्थ सरळ आहे की ते आनंदही बदलणारच आहेत, ते टिकाऊ नाही असू शकत. कारण ज्या शरीराच्या माध्यमातून ते आनंद प्राप्त होत आहेत, ते शरीरच जर टिकाऊ नसेल तर त्यातून प्राप्त होणारे आनंद टिकाऊ कसे असतील या गोष्टीकडे लक्ष वेधायचंय. आणि मग टिकाऊ आनंद मिळवायचे असं तर काय करावं लागेल, त्याचं उत्तर शास्त्रकार आपल्याला सांगतायत. शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट ते लक्षात घ्या. शारीरिक पातळीवर मिळणारे आनंद हा शिक्षणाचा भाव नाहीये, मानसिक पातळीवर, बौद्धिक पातळीवर. कारण मन सर्वत्र समान होतं, मग मन याच्यापेक्षा शाश्वत आहे, बुद्धी त्याच्यापेक्षा शाश्वत आहे. हा जो भाव आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून शारीरिक आनंद असणारच आहेत, मिळवायचे नाही असं नाहीये, पण मानसिक आनंद मिळवता आले पाहिजे. मानसिक आनंद कशाला म्हणतात, त्याचं उत्तर आहे इतरांच्या आनंदात मी आनंदी होणे हा मानसिक आनंदाचा विषय. बौद्धिक आनंद एखादी गोष्ट समजल्यानंतर, ज्ञान प्राप्तीनंतर, ती गोष्ट कळल्यानंतर होणारा जो आनंद तो बौद्धिक आनंद आहे, तो शाश्वत राहणार आहे. लक्षात घ्या. शाळेमधली एखादी कविता आठवा, किती मजेदार रचना आहे. आता ते शाळेचं पुस्तक नाही वापरता येणार, आता त्या शाळेचे त्या काळातले पोशाख नाही वापरता येणार, वस्तू नाही वापरता येणार, पण कवितेचा आस्वाद तर आजही घेता येतो की नाही, कारण कविता शाश्वत आहे, ज्ञान शाश्वत आहे. हा जो भाव आहे तो समजून घ्यायचा आहे. म्हणून भगवान दत्तात्रेय म्हणतात, मी त्या चंद्राकडून आतमध्ये असणारं शाश्वत तत्व जे आहे त्याचा अनुभव घेतला, त्या गुणाचा स्वीकार केला. बदल बाहेरचे आहेत, आतमधली शाश्वतता मला पकडता आली पाहिजे. हा दत्तप्रभूंनी सांगितलेला विषय. आणखीन काही मुद्दे या निमित्ताने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पहिली महत्वाची गोष्ट, चंद्र क्षीण होतो हे जरी खरं असलं, त्याच्या कला लहान होतात हे जरी खरं असलं, का होतात ते फार महत्वाचं आहे. भारतीय संस्कृती सांगते, जेव्हा तो पौर्णिमेच्या अवस्थेत असतो, परिपूर्ण अवस्थेत असतो, तेव्हा त्यात अमृत भरलेलं असतं. आणि मग ते भरलेलं अमृत तो सगळ्या वनस्पतींना प्रदान करतो. चंद्रप्रकाशामध्ये त्या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म वाढतात. म्हणून लक्षात घ्या, आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितलं, अमावस्येच्या मागे 1-2 दिवस कोणत्याही वनस्पती औषधी स्वरूपाच्या ग्रहण करायच्या नाही. त्या दिवसांमध्ये अगदी दुर्वा किंवा तुळशी तोडायच्या सुद्धा परवानगी नाही. का? कारण तिथे आता अमावस्येची अवस्था आली, औषधी गुणच नाहीयेत, चंद्रप्रकाशच मिळत नाहीये, त्याच्यामुळे औषधी गुण नाहीत. चंद्र आपल्या प्रकाशाच्या माध्यमातून त्याच्यातलं अमृत जगाला प्रदान करतो. आणि मग तसं अमृत कमी कमी होत गेलं की चंद्र लहान होत जातो. लक्षात घ्या, त्याचं ही क्षीण होणं सुद्धा किती गोड आहे, कारण ते दातृत्वातून आलेलं आहे. किती मजेदार रचना आहे. रघुवंशामध्ये कौत्स नावाचा शिष्य जेव्हा महाराज रघूंच्या समोर येतो, तेव्हा तो राजा रघुला उपमा देताना म्हणतोय, कारण राजा रघुनी विश्वजित नावाचा यज्ञ केल्याचं वर्णन आहे, त्या यज्ञात सगळं देऊन टाकलं. त्या सगळ्या दानानंतर आलेली जी रिक्तता आहे ना, महाकवी कालिदासांनी ही चंद्राची उपमा वापरली की राजा तू कसा दिसतोय, औषधी द्रव्य सगळ्या वनस्पतींना दिल्यानंतर चंद्राची क्षीणता जशी असावी तसा दिसतोय. म्हणजे क्षीण असणे हे वाईट नाहीये. प्रत्येक वेळा दातृत्वातून आलेली गरिबी जर असेल, दारिद्र्य जर असेल, तर ते निश्चितपणे भूषणावह आहे. ती अवस्था चंद्राकडून आपल्याला शिकता येते. आणखीन एक मजेदार गोष्ट आपल्याला या निमित्ताने सहज सांगतो. आता हा पांढरा शुभ्र पोशाख मी घातलेला आहे, समजा कल्पना करा याच्यावर इथे बारीकसा एक काळा डाग पडला, कशी अवस्था होते लक्षात घ्या. सगळा पूर्ण पोशाख पांढरा शुभ्र आहे, पण पूर्ण सदरा पांढरा असताना सुद्धा त्या बारीकशा काळ्या डागाकडे तुमचं लक्ष जाईल. सहज आपल्याला माहिती आहे, व्यवहारात आपण या गोष्टी अनेकदा पाहतो. सगळा पांढरा, वास्तविक पांढरा शर्ट किती मोठा आहे, पण तेवढा मोठा पांढरा भाग सोडून लहानशा काळ्या भागाकडे आपण पाहतो आणि तो भाग आपल्याला वाईट दिसतो. लक्षात घ्या, पांढऱ्यावर हे काळं वाईट दिसतं. एवढा जर म्हणजे काळ्या पांढऱ्याचा हा संबंध जर डाग म्हणून वाईट दिसत असेल तर मला सांगा, एवढ्या मोठ्या आकाशामध्ये ती पांढरी शुभ्र चंद्रकोर इतकी सुंदर कशी दिसते. त्यावेळेला आकाश तर पूर्ण काळं आहे, पण काळ्या शार आकाशामध्ये ती पांढरी चंद्रकोर कमालीची सुंदर दिसते. का दिसते याचा कधी विचार केला का? त्याचं उत्तर व्यवस्थित लक्षात घ्या. शर्टवर पडलेला डाग पांढरा रंग मागे ठेवतो आणि काळा रंग पुढे येतो.
कारण त्यामुळे शर्टाचा पांढरा रंग झाकला गेलाय तेवढ्या भागातला, काळा रंग पुढे आलेला आहे म्हणून तो वाईट दिसतो. कारण जेव्हा पांढरे पण याचा अर्थ चांगले पण झाकलं जातं आणि वाईट पण पुढे येतं ना, तेव्हा त्याला डाग म्हणतात. पण लक्षात घ्या, संपूर्ण आकाश काळं असलं तरी काळेपणा मागे पडतो आणि चंद्र पुढे चमकतो, म्हणून पांढरेपणा पुढे आला की तो सौंदर्याचं प्रतीक ठरतो. हा भाव सुद्धा आपल्याला चंद्रातून सहज शिकता येतो. महर्षी भगवान दत्तगुरु आपल्या समोर चंद्राला गुरु करतात आणि त्या चंद्रामधून ही शाश्वतता, ही शुभ्रतेला प्राधान्य देण्याची वृत्ती आणि दातृत्वातून कमी होण्याची वृत्ती, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात. आणि ते सांगत असताना म्हणतात, लहान असला तरी हरकत नाही, त्याच्याकडून चांगलं घेता आलं तर निश्चितपणे घ्यावं. या वेगवेगळ्या गोष्टी चंद्राच्या माध्यमातून दत्तप्रभूंनी आपल्या समोर ठेवल्या. पुढचे गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.